नमस्कार मंडळी, तर चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये सर्वांचं सरसे स्वागत. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमका मी दाखवणार असं आहे घराच्या बाजूक केलेली कैंगण्याची बाग आणि बरीचशी भाजी वगैरे घातलेली आहे घराच्या मागे. आणि आता मस्तपैकी तुम्ही कोंबड्याचा आवाज ऐकलाच असताच, तर आता मी तुमका घर वगैरे दाखवतो आहे. आणि त्यासोबत तुम्ही माझ्या मागे बघू शकता मस्तपैकी कैंगण्याची बाग केल्याने आहे, कोळी वगैरे सुद्धा घातल्याने आणि सुंदरशी पालेभाजी लाल भाजी वगैरे केल्याने ते सुद्धा मी तुमका दाखवतो आहे. तर आपले व्हिडिओ रेग्युलर येत नाही, कारण सध्या काम चालू, आपलं रंगकाम चालू वगैरे चालू असं त्याच्यामुळे. तर आज आमचा रंगकाम अर्ध्या दिवसाचाच सारला, त्याच्यामुळे आता जरा मला वेळ भेटलो, त्याच्यामुळे आता हा व्हिडिओ बनवतो आहे. त्याच्यानंतर मग तुमका दाखवते थोडक्यात मस्तपैकी जे एक शेतीचा वातावरण सध्या गावात कसा असा आणि लोक कशी काय मेहनत करतात ती, ह्याच्यानंतर मग बघूया. तर मंडळी, आता तुम्ही माझ्या समोर बघू शकता सुंदर असा कौलारू घर. आणि आता मी तुमका दाखवतोय मस्तपैकी शेती कशी काय केल्याने या घराच्या आजूबाजूक, आणि कैंगण्याची बाग आणि कलिंगडची बाग, आणि तुमका दाखवणार असेल लाल पालेभाजी. मस्तपैकी शेती एकदम घराच्या बाजूक एक नंबर वाटतं. त्या घराच्या आजूबाजूचा परिसर बघू शकतास हिरवेगार असो, आणि आज बघू शकतास गवताचा उडग्या तिकडे असा स्कॉर्पिओ बी. तर आता मी तुमका घेऊन जातो आहे. तर घरात आता कोण नाहीत, सगळे कामात गेले आहेत. तर समोर बघू शकतास ही सुद्धा बाग असा, इकडे कैंगणा असं, तर तुमका मी फिरवते सगळं एरिया पूर्ण फिरवते बाग ही. आणि ह्यो असा आपलं गावचं मस्त वगैरे असतो, आणि तिकडे काम चालू असा रस्त्याचा सध्या, त्याच्यामुळे तुमका JCBचा आवाज येत असतो. तर आता मी घराच्या मागणाच तुमका घेऊन देतो आहे ह्या पारड्यासून. आकडा वगैरे तुमका वय वगैरे बघून मस्तच वाटतली. तर असे वय वगैरे बघून तुमका जाम भारी वाटतं, आणि एक गावची फिलिंग एक तुमका एक दाखवते आज. आणि बघू शकता समोर कितक्या हिरव्यागार वातावरण तुम्ही बघू शकतास. आणि आता घराच्या मागच्या बाजू गेलो आहे मी, तर बघू शकता सुंदर कौलारू घर. तर आता मी जाते आतमध्ये आणि तुमका आतमधून फिरवते पूर्ण बाग. मंडई आता ही तुम्ही बघू शकतास, ही असा लाल भाजी. तर जरा तुमका व्यवस्थित दाखवते. तर लांबून आता तुम्ही बघू शकतास कितकी लाल भाजी लागली आहे बघा. तर मागच्या वेळी जेव्हा आम्ही इथे रंगकाम करू गेलेलो याच ठिकाणी, तेव्हा एवढी मोठी झाली नव्हती भाजी, पण आज तुम्ही बघू शकतास भरपूर अशी मोठी झाली आहे. आणि कौलारू घरा बघा मस्तच एक नंबर, आणि बाजू कशा आकडे बघता एक नंबर वाटतं. आणि घराच्या बाजू कसं माड वगैरे आणि केळीची झाडं अशी सुंदर अशी बघू गावतात कोकणात. तर कोकणात इलाच तर हीच एक मजा असा गावाक राहण्याची. तर हे बघा, ही असा मुळ्याची भाजी इकडे या साईडला, ही असा इकडे लाल कलरची पालेभाजी असा बघू शकतास. आणि मस्तच, आणि समोर असं नाही, इकडे सगळी कैंगण्याची बाग तर तुमका कलिंगड दाखवते केवढी मोठी लागली होती. तर छोटी मोठी लागली होत, आणि ह्याच्यात भाजी बघू शकतास तुम्ही. छोटे मोठे का होईना, पण भाजी लय भारी वाटतं. आणि तुमका अजून एक खास दाखवणार असे की जेव्हा भाज्या वगैरे करतात किंवा बाग वगैरे करतात, तेव्हा खोपटा वगैरे कसा काय घालतात म्हणजे राखण करू रात्रीची. तर आता ह्या बघू शकता जुगाड बघा काय केल्याने. ह्या दुसरीकडे जाऊ तर ह्यो असा पाठ, तर ही असा व्हाई म्हणजे डोंगराचं पाणी इथून येतं आणि ह्या पाटासून असं व्हावत जातं. तर पावसात मस्त बघू वाटतं या. तर आता ही फई टाकली नाही बघा, लाकडी फई, आणि बागेत जावाटी ही लाकडी फई टाकलेली अशी बघा. तर आता मी लय कैंगण्याच्या बागेत. तर तुमका कलिंगड दाखवते केवढे मोठी लागली आहेत ते. तर मगातपासून जरा कोंबडं आरा होता बघा. तर कलिंगड बघूया आपण कुठे कुठे लागली आहेत ती. तर हे तर आपल्याला दिसणार ना, इथे एक दिसता बघा. तर बघू शकतास नुकतीच सुरुवात आणि फुलं वगैरे येतात ही बघा. तर हा आता बघू शकतास एवढा कलिंगड लागला आता. तर अजून पुढे बघू शकतास ही बघा. तर ही कोकणातल्या शेतकऱ्यांची तुम्ही मेहनत बघू शकतास. आणि आज माका जरा वेळ भेटलो, त्याच्यामुळे म्हटलं माका शूटिंग ही करूचीच होती मागे, पण तेव्हा आपल्याला काय जरा वेळ भेटलो नव्हतो. आज जरा वेळ भेटलो, तर म्हटलं तुमका आज शेतीचं वातावरण फिरवूया. आणि पाईप बघू शकतास म्हणजे सिंचन पाईप असे केलेला असा. आणि ह्या पाणी लावसाठी बागेत हे असे पाईप नेलेले आहेत पुढे. आणि ह्या झाड बघू शकतास मस्त वाटतं जरा बघूक, एक नंबर वाटतं. आणि तुमका आता खोपटा दाखवते साध्या पद्धतीत असं केल्याने. आणि ही पूर्ण बाग असा कैंगण्याची बाग आहे पूर्ण.
आणि तिकडे त्या समोर दिसता त्या खोपटा होता त्या वरचा सगळा आता काढल्यानी आणि समोर या कसा गावचा उडिया. तर शेतीचं वातावरण ह्या तुमका कसा वाटतं नक्कीच कॉमेंट करून सांगा. तर खूप मोठी अशी बाग आहे. आजूबाजू तुम्ही हे बघू शकता बंगले वगैरे. आणि आता दाखवते तुमका अजून खास एक घराच्या बाजूक जे ठेवलेले असतात शेणीचं माज म्हणतात तर तुमका मी दाखवते कसं असतं लाकडा वगैरे कशी काय ठेवतात. तर आता समोर माझ्या बघू शकता ही बघा ही लाकडा वगैरे ठेवले नाहीत आणि शेणी बघा कितके घातले नाहीत ते. तर हे शेणी मॉलमध्ये वगैरे तुमका माहिती असते किती रुपयात विकतात आणि काय करतात जुगाडते. तर कोकणात हे शेणी बघा फ्रीमध्ये भेटतात. पण हे शेणीचं किंमत तर तुम्ही बघितलास ऑनलाईन वगैरे तर कायच्या काय असतील या. पण आमच्या कोकणात तुम्ही बघू शकतास हे शेणी असे थापतात गुरांच्या शेणान. तर ह्या एक तुमका दाखवतो एक मस्त एक माका सुद्धा एक मजा येईल. तर ह्या दाखवणं गरजेचं आहे पुढच्या पिढीक. कारण आजकाल गुरा वगैरे सगळेजण विकूक लागले होत आणि हे शेणी वगैरे असा जे असत म्हणजे शेण वगैरे जे आपल्याला भेटतात आता सध्या लोकांका विकत घ्यायची पाळी इलेली असा. असं सुद्धा सध्या कोकणात दृश्य चालू आहे. त्याच्यामुळे कोणी गुरा विकू नको. तर असे तुमका शेणी वगैरे थापूक भेटतले. तर बघू शकतात मस्तपैकी शेणीचं हो माज. आणि हा बघू शकतास कोकणी घर. तर सगळा जरा जाम झाला कारण पत्रे वगैरे इकडे तुमका बघू शकतात झाडासुद्धा तेवढीच असतात आजूबाजू. त्याच्यामुळे घराच्या आजूबाजू पूर्ण सावळी आहे. तर आता मी घराच्या समोरच्या बाजू गेलो आहे. तर इकडे सुद्धा ही असा कलिंगडची बागच असा सगळी. आणि जे शेणी थापतात ना ते तिकडे थापतात खालीसुद्धा थापतात त्या कोपऱ्यात. तर ही सगळी भात शेतीचे कोपरे असतात हे सगळे. तर हडे अजून माका बघूक गावत नाहीत कलिंगड छोटे छोटे लागलेत का बघूया आपण. तर हैसर बघू शकतास नुकती सुरुवात आहे ही बघा. तर नुकती सुरुवात आहे मंडई कैंगना लागाक. आणि भाजी वगैरे तुम्ही बघितलास मस्तपैकी लाल भाजी मस्तच लागली आहे. आणि ही कैंगण्याची बाग तुम्ही बघू शकता घराच्या समोरच लाग. आणि हा बघा आणि फुला वगैरे बघू शकतास मस्तच लागली आहेत गुलाबा वगैरे हे बघू शकतास. ह्या बघा खूप असे गुलाबा वगैरे लागले आहेत भारी वाटतात. तर हैसून चला आता वाट बघूया आपल्या गावता का खाली जाऊ. तर तुमका खाली दाखवते मी काय वातावरण आता. तर साईडने जाऊया आपण आणि पूर्ण बाग फिराया इकडे. खय गेलं रे हा तू का शिटिया मारते मागत बस ना. तर मंडई आता हैसून तुम्ही बघू शकता ही बाग पूर्ण. आणि आता मी बरोबर एक्झॅक्ट घराच्या समोर आहे. आणि हा बघू शकताच घर होता हा बघा. तर मी आता गेले पाठीमागसून त्या साईडने. तर आता मी बरोबर घराच्या समोर गेले आणि तुमका ही बाग दाखवतोय. आणि तिकडे शेणी वगैरे थापले ती तुमका मी जागा दाखवते आता. तर आता मी जाते पुढे. आणि ही बघा छोटी मोठी कैंगना लागतोच चालू आहे. तर हे बघू शकता शेणी थापतात ते कोपरे खडे असत. आणि कसे थापतात ते बघा तुमका सुद्धा दाखवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आता सध्या थापलेले शेणी असतात ते तुमका मी दाखवतोय. ह्या गावात बघू शकतास. आणि आज खरोखरच आपल्या व्हिडिओ बघून एक मजा येईल कारण ह्या वातावरण दाखवणं तुमका गरजेचं होता. सगळेजण दाखवतात पण माका ह्या कॅप्चर करूचा होता आठवणी म्हणून. तर आता बघू शकतास हे शेणी कसे काय थापले नाहीत बघा. तर हे नुकते शेणी थापलेलं वाटतात हे बघू शकतास इकडे. आणि हे सुकले होते इकडे. आणि हैसरच आपला रस्तो चालू आहे गव्हर्नमेंटचं रस्ता काम चालू आहे. तर होईच रस्तो लवकरच. तर आता हे बघा शेणी मस्तपैकी थापले नाहीत. आणि आता तुम्ही सीन बघू शकतास या शेतीच्या वातावरणात शेणी बघा कितके भारी वाटतात. तर खरोखरच कोकणात जेवढे शेतकरी असतात त्यांनी गुरा विकू नको. नाहीतर आपल्या वेळ येतील या की शेण वगैरे सगळ्यांकडनं विकत घेऊ काय आणि असे शेणी थापू काय. तर कृपया करून जरा आपली गुरा वगैरे ठेवा. कारण अमेझॉनमध्ये किंवा ऑनलाईन मॉल बिल तुम्ही बघितलंस या शेणीची किंमत तर कायच्या काय करून विकतात सध्या. त्याच्यामुळे गुरा वगैरे जपा.
तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच. तर तुमका भरपूर काही दाखवण्याचा एक प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ कसं वाटलो एक नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओ नक्की शेअर करा. तर मंडळी ह्यो व्हिडिओ तुमका कसं वाटतो नक्कीच एक कॉमेंट करून सांगा. जास्तीत जास्त व्हिडिओ लाईकसुद्धा करा आणि चॅनलवरती कोण नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया असेच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.